नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. चांगलं सरकार चालवायचं असेल तर तिघांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला. इंदिरा गांधी संविधान विरोधी होत्या का? श्रीकांत शिंदे यांचा संसदेत सवाल. दादरचे मारुती मंदिर पाडण्याच्या निर्णयाला स्थगिती, आदित्य ठाकरे यांच्या आरतीपूर्वी रेल्वेचा निर्णय. आणि सरपंच हत्येवरून संभाजीराजेंचा संताप, धनंजय मुंडेंना मंत्री न करण्याची अजितदादांकडे मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पावणे येथील गामी बैद्यनाथ सद्गुरू फाउंडेशनच्या वतीने आयोजित साकेत महायज्ञाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हा महायज्ञ 15 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यज्ञात सहभाग घेतलाय आणि रुद्राभिषेकासह हवनात आहुती दिली आहे. यावेळी सद्गुरू श्री दयालजी, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने दादर येथील 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर हटवण्यासंबंधीच्या नोटिसीला स्थगिती दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी या मंदिराला भेट देऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे असतानाच रेल्वेने आपल्या नोटिसीला स्थगिती दिली आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलेलं असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाजप सरकारवर ताशेरे ओढलेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर 3 नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा असं आवाहन केलंय. आदित्य ठाकरे म्हणाले की भाजपचं हिंदुत्व हे निवडणुकांपर्यंत मर्यादित आहे. आता त्याचं हिंदुत्व उघड पडलंय. याचं सरकार आल्यावर हिंदू मंदिर धोक्यात येतात. महायुतीचं सरकार असताना आम्ही सातत्याने रस्त्याचा घोटाळा उघड केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. संसदेतील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशाचे महान सपूत असं संबोधलं होतं. मग इंदिरा गांधी या संविधान विरोधी होत्या का, असा प्रश्न शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संसदेत उपस्थित केलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. या खुनाचा तपास पूर्ण होईपर्यंत येथील आमदार धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नये अशी मागणीही संभाजीराजे यांनी अजित पवारांकडे केली असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एवढ्या क्रूरपणे हत्या होऊ शकते यावर विश्वासच बसत नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय. गेल्या 5 वर्षात देशात रस्ते अपघातात 7.77 लाख मृत्यू झाले असून यातील सर्वाधिक 1.8 लाख मृत्यू उत्तर प्रदेशात झाले. त्यानंतर तमिळनाडू 84,000 आणि महाराष्ट्र
66,000 मृत्यू असा क्रम लागतो. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या 2018 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात 2022 हा अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालानंतर अपघात आकडेवारीवर चिंता व्यक्त केली जाते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या बोंद्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला मद्यधुंद अवस्थेत पकडण्यात आल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून हे मुख्याध्यापक दारू पिऊन दररोज शाळेत येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अखेर बोंद्री येथील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावकऱ्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला मद्यपान केलेल्या अवस्थेत शाळेतून बाहेर काढत शाळेला कुलूप ठोकलंय. पंचायत समितीचे अधिकारी आणि केंद्र प्रमुखांना हे कळताच त्यांनी गावात धाव घेतली. सखोल चौकशी करून शाळेला दुसरे शिक्षक दिले जातील असं आश्वासन ग्रामस्थांना दिलंय. बोंद्री गावामध्ये मुख्याध्यापक 1 वर्षापासून दारू पिऊन जाणारी आणि पोराले शिक्षण काही बरोबर होत नाही. त्या कारणानं आम्ही ना ZP मेंबर त्यांच्याकडे तक्रार केली, केंद्रप्रमुखावर तक्रार केली, शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि गावातल्या बी लोकांचा खूप त्रास, गावातल्या लोकांनी खूप त्रास दिला आणि दुपारी जाऊन सणारी दारू पिऊन सणारी शाळेमध्ये येत होता. त्या कारणानं आम्ही शाळेला ताला लावला. आम्हाला दुसरा शिक्षक हवा आहे. शांतताप्रिय मानला जाणारा सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बारबाला आणि काही हॉटेल मालकांमुळे बदनाम होऊ लागलाय. त्यातच कास पठारावर मोठ्या प्रमाणात 31st पार्ट्यांचे आयोजन केलं जात असून या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठारातील सर्व हॉटेल्स, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस यांच्या चालक मालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी खणखणीत इशारा देताना मोठा आवाज ठेवू नका, तसेच बारबाला नाचवल्यास त्या हॉटेलचं लायसन्स रद्द करण्यात येईल असा इशारा दिलाय. काल कास रोडवरील जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या सर्वांची आपण एक मीटिंग घेतलेली आहे. सदर मीटिंगमध्ये 60 ते 70 हॉटेल व्यावसायिक हजर होते. सर्व हॉटेल व्यावसायिकांना, चालक किंवा मालक यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराव्यात. रात्री 11च्या नंतर कुठलीही आस्थापना चालू राहील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही गुन्हेगारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिराईक येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही, याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच जे कस्टमर येतात, जे ग्राहक येतात किंवा गिराईक येतात हॉटेलमध्ये, तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे. गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही, त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतं. त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत. तसेच रेव पार्टी असू द्या किंवा बारबाला किंवा इतर डान्सर मुली आणून नाचवणे याबाबतही आपण त्यांना स्पष्ट असे कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल अशा आपण सूचना दिलेल्या आहेत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात नांदेड, नागपूर, धाराशिव इथं आढळलेल्या बनावट औषधांच्या साठ्यामागे आता कोल्हापूर कनेक्शन असल्याचं उघड झालंय. कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस कडून हा औषध पुरवठा करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचे पती देखील यामध्ये सामील असल्याची बाब समोर येते. दरम्यान विशाल एंटरप्राइजेस कंपनीचे मालक सुरेश पाटील यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या बनावट औषध पुरवठा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. त्यातच कोल्हापुरात सुद्धा जिल्हा रुग्णालयात बनावट औषधे सापडल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं उघड झालंय. नमस्कार, मी अभिजित चंदूरकर विशाल एंटरप्राइजमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. आता आम्ही गेले 1.5 महिने हे जे बातम्या ऐकतोय, 15-20 दिवस झाले की स्प्युरियस बोगस सप्लाय. तर माझं एक म्हणणं आहे की आम्ही हे बोगस सप्लाय आम्ही केलेला नाही आहे. ज्यावेळी रिपोर्ट आला FDA कडनं की हे स्प्युरियस आहे, त्यावेळी आम्हाला पण कळालं की हे बोगस आहे. त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यांना कळवलं की बाबा हे तुम्ही मटेरियल थांबवा आणि आम्हाला काय तुमच्याकडे शिल्लक साठा असेल तो आम्हाला परत करा. तसे आमच्याकडे लेटर्स आहेत, हे आहेत. आणि मुळात म्हणजे आम्ही हे मटेरियल तयार केलेलं नाही आहे. आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत, मॅन्युफॅक्चर नाही आहोत. आम्ही ज्यांच्याकडनं माल घेतला त्यांच्या आम्ही ड्रग लायसन्स, त्याचा GST, इनवॉइस, त्याचा आपलं टेस्ट रिपोर्ट, GMP सर्टिफिकेट हे ऑथेंटिक आहे का नाही बघूनच आम्ही माल खरेदी केला त्यांच्याकडनं आणि तो आम्ही हाय असा गव्हर्नमेंटला सप्लाय केला. मग ह्यात आमचा कुठं दोष आहे हे आम्हाला सिद्ध करा. ऋतू बदलामुळे भंडारा जिल्ह्याच्या तापमानात घट झाल्याने थंडीची तीव्रता वाढली असून जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. जिल्ह्याचे कमाल तापमान सध्या 27 अंश सेल्सिअसच्या सामान्य मर्यादेत असलं तरी थंड वारेही वाहताना पाहायला मिळत आहेत. यामुळे येत्या काही दिवसात तापमानात आणखी घट होऊन थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. चालू वर्ष 2024 मध्ये तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची ही दुसरी वेळ आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे. दिनांक 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान सर परशुराम भाऊ महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतलाय अशी माहिती हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेंचा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.